अनेक गोष्टी असतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यासारख्या. त्याच्यातली एखादी गोष्ट मी सांगतोय आणि इथून रजा घेईन. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं काम अगदी जोमाने चाललं होतं आणि अशाच एका वेळी थोडीशी आर्थिक चणचण भासू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर प्रश्न पडला आता काय करावं, आणि त्यांनी एका सावकाराला निरोप धाडला, ये थोडंसं बोलायचंय. तो सावकार आला राज दरबारात. छत्रपती शिवाजी महाराज त्याला म्हणाले, एक राजा म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. स्वराज्यासाठी थोडीशी आर्थिक चणचण आहे, मला तुझ्याकडून कर्जाऊ स्वरूपात काही रक्कम पाहिजे. तो सावकार सुद्धा हुशार होता. सावकार म्हणाला, एक राजा म्हणून नाही, माझे ग्राहक म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आर्थिक मदत मिळेल, कर्ज मिळेल, पण त्यासाठी तारण काय ठेवणार. आता प्रश्न पडला स्वराज्याचा राजा, आणि त्या स्वराज्याच्या राजाला तो सावकार विचारतोय कर्जाऊ रकमेसाठी तारण काय ठेवणार. शिवाजी महाराज उत्तरले, तारण नाही ठेवलं तर कर्ज मिळणार नाही का. सावकार म्हणाला, कर्जाऊ स्वरूपात रक्कम घेताना हा नियम आहे, तारण काहीतरी ठेवावं लागतं. आता राजा म्हणून तुम्ही सांगावं, मी नियम मोडावा की तो पाळावा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, नाही, नियम मोडता कामा नये, मला रक्कम पाहिजे, कर्जाऊ पाहिजे, आणि त्यासाठी तारण सुद्धा मी देणार. बाजूलाच पडलेली एक छोटीशी गवताची काडी छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलली, त्या सावकाराकडे दिली आणि त्याला म्हणाले, ही गवताची काडी आजपासून तुझ्याकडे तारण राहील, मला कर्जाऊ रक्कम पाहिजे, बोल, देशील की न देशील. सावकार म्हणाला, ठीक आहे, ही गवताची काडी मी माझ्याकडे तारण ठेवतोय आणि तुम्हाला कर्जाची रक्कम देतोय. कालांतराने व्यवहार झाला, कर्जाची रक्कम मिळाली, मोहिमा निघाल्या, सुरतची लूट आली, पुन्हा एकदा खजिना भरला. सावकाराला निरोप दिला, जी काही तुझी कर्जाची रक्कम होती त्याचं व्याज आणि मुद्दल भरणा करायचंय, तू दरबारात येऊन जा. सावकार तयारीनिशीच आला होता. रक्कम मोजून समोर ठेवली होती आणि शिवाजी महाराज म्हणाले, ही तुझी रक्कम आहे, तू घे आणि कर्जातून मला मुक्त कर. सावकार हसत हसत त्या रकमेपर्यंत जाऊ लागला. तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, थांब, तारण म्हणून ठेवलेली माझी गवताची काडी कुठे आहे. सावकाराला प्रश्न पडला, तारण म्हणून ठेवलेली गवताची काडी, आणि ती आता काय करायची. पण सावकार हुशार होता, नियम त्याने सुद्धा पाळले होते. ती गवताची काडी त्याने तिजोरीत जपून ठेवली होती. येताना ती तिजोरीतून गवताची काडी सुद्धा त्यांनी आणली होती. हसत हसत स्वास्थ्य वदनाने ती गवताची काडी त्याने महाराजांच्या समोर धरली आणि महाराजांना विचारलं, महाराज, एवढे मोठे राजा, ही गवताची ताडी, गवताची छोटीशी काडी तुम्ही माझ्याकडे तारण ठेवलात, त्याच्यावर कर्ज घेतलात, आज कर्जाची फेड सुद्धा तुम्ही करताय, मग या गवताच्या काडीचं तुम्ही काय करणार. या गवताच्या काडीचं तुम्हाला महत्व ते काय आणि ती तुम्हाला का पाहिजे. आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर होतं, या स्वराज्यात, या हिंदवी राज्यात माझ्या शेतकऱ्याची एक गवताची काडी सुद्धा कुणाकडे गहाण पडता नये, हाच माझा उद्देश आहे आणि त्यासाठी हे स्वराज्य आहे.